तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर. तर आज मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय. आज आपल्या चॅनलचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळेच हे शक्य झालं आहे. तुम्ही केलेल्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती तुमच्या कमेंट येत असतात. तर मला प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल नसतं, पण मी सगळ्या कमेंट नक्की वाचत असतो. त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहेत आणि तुम्ही काय मला प्रश्न पण विचारला आहेत, तर त्याचेच आज मी आन्सर देणार आहे, म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. तर मी काय काय कमेंट आहेत त्यांचे मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेत टॅबमध्ये. तर आता मी प्रत्येक कमेंट वाचेन आणि त्याची उत्तर देईन तुम्हाला. तर आता पहिली कमेंट आले की हाय, नवीन कंपनी जॉईन केलीस का? तर हो, यावेळी मी नवीन कंपनी जॉईन केली आहे. आधी चार कॉन्ट्रॅक्ट मी एका कंपनीमध्ये काम केलं होतं आणि तिथून मग आता चेंज करून मी इथे नवीन कंपनीमध्ये आलो आहे. इथे आता माझं पहिलंच कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि पुढची कमेंट आहे, किती मंथचं कॉन्ट्रॅक्ट आहे? तर या कंपनीमध्ये 9-1 प्लस मायनस कॉन्ट्रॅक्ट आहे. 9-1 प्लस मायनस म्हणजे कधी-कधी 10 महिने पण होऊ शकतात आणि कधी-कधी 8 महिन्यात पण साइनअप होऊ शकतं. पण मोस्टली 9 महिन्याच्या आतमध्ये साइनअप होतं. माझे आत्तापर्यंत जेवढी पण साइनअप झालेत ते 8 महिने 15 दिवस म्हणजे 8.5 महिन्यातच साइनअप झाले आहेत. फक्त माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट होतं ते 14 महिन्याचं झालं होतं, कारण त्यावेळी कोविड होता आणि मग सगळं फ्लाईट वगैरे बंद होत्या, त्यामुळे मग माझं एका शिपवरती 14 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. पुढची कमेंट आहे, दादा तू कॅमेऱ्याने शूट करतो की मोबाईलने? कॅमेऱ्याने शूट करत असशील तर कोणता कॅमेरा आहे ते सांग. जर मोबाईलने शूट करायचं तर कोणता मोबाईल आहे ते सांग. तर तुम्ही माझ्या आधीचे शिपवरचे व्हिडिओ बघितलात, ते मी माझ्या सॅमसंग A21s मधून शूट केलेले. आणि माझ्याकडे गोप्रो पण आहे, पण त्याच्यावरती मी अजूनपर्यंत एक पण व्हिडिओ नाही शूट केला आहे. आणि कॅननचा DSLR आहे, त्याच्यावर मी शूट नाही करत, त्याच्यावर फक्त मी फोटोज काढतो. आणि आत्ता माझ्याकडे सॅमसंग S24 आहे, त्यावरच मी आता शूट पण करतो आणि एडिट पण त्याच्यातच करतो. दादा एक आन्सर द्या प्लीज, HM केल्यानंतर चष्मा असेल तर CDC भेटते की नाही? प्लीज रिप्लाय द्या. तर मर्चंटाईजमध्ये चष्मा असेल तर काय प्रॉब्लेम नाही. आणि HM म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट, तर हॉटेल मॅनेजमेंट करून पण CDC मिळते. 15 दिवसाचा कोर्स करावा लागतो STCWचा. तर तिथे चष्मा असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त जाड भिंगाचा वगैरे चष्मा असेल तर नाही चालत, पण बाकी आपला नॉर्मल चष्मा चालतो. आणि कलर ब्लाइंडनेस अजिबात नाही चालत. कलर ब्लाइंडनेस असेल तर मेडिकलमध्ये फेल करतात. आता कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय ते गुगलवरती सर्च करा, तर तिथे माहिती मिळेल तुम्हाला लगेच. पुढची कमेंट आहे, किती ते किती वर्किंग टाईम असतो मित्रा? तर आमचं काम सकाळी 6 वाजता चालू होतं. 5:30ला उठावं लागतं, मग फ्रेश वगैरे होऊन 6 वाजता गॅलीमध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर 10 वाजता ब्रेक असतो, टी ब्रेक असतो 10 ते 10:30. पण तो गॅलीवाल्यांसाठी फक्त नावावरती ब्रेक असतो. आम्ही तर काय तो ब्रेक घेत नाही, आमचं काम तर कंटिन्यू चालूच असतं. त्यानंतर मग आमची लंचनंतर 1 वाजता सुट्टी होते. मग 1 ते 3:30 आमचा ब्रेक असतो 2.5 तासाचा. आणि मग त्यानंतर 3:30 ते संध्याकाळी 7पर्यंत आमचं काम असतं. मग 7 वाजता आमची सुट्टी होते. मग 7:15ला आम्ही केबिनमध्ये येतो. आकाश, तुझे किती वाजता व्हिडिओ येतील ते टाईम सांगा आम्हाला, म्हणजे बघायला वाट बघतो. म्हणजे किती वाजता मी व्हिडिओ अपलोड करतो असं त्यांना विचारायचं आहे. तर मी रोज संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड करतो. पुढची कमेंट आहे, होऊ द्या आरामात, काय प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ जरा मोठी बनवा, मिनिमम 12-15 मिनटं. 20-25 असेल तर भारी. मी 12-15 मिनटं काय, मी 30 मिनटाची पण व्हिडिओ बनवू शकतो. पण प्रॉब्लेम आहे इथे इंटरनेटचा. इथे लिमिटेड इंटरनेट आहे. जर व्हिडिओ मोठा बनवला तर मग जास्त MB होते, आणि जेवढं जास्त MB तेवढं मग अपलोड करायला प्रॉब्लेम येतो. टाईम पण जास्त जातो आणि नेट पण संपून जातो. म्हणून मी जरा छोटे व्हिडिओ बनवतो, म्हणजे छोट्या व्हिडिओमधून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायचं मी ट्राय करतो. हेच रिझन आहे मी जास्त मोठे व्हिडिओ बनवत नाही. इंटरनेटमुळे मी जरा छोटे व्हिडिओ बनवतो. ब्रो, शिपवर एखाद्याला जर दुखणं आलं तर डॉक्टर आहे का? हो, तर शिपवरती डॉक्टर असतो, पण 11 दिवसाचा कोर्स केलेला डॉक्टर असतो. ते म्हणजे आमचे कॅप्टन साहेब, ते फक्त 11 दिवसाचा कोर्स करून येतात आणि ते शिपचे डॉक्टर असतात. पुढची कमेंट आहे, भाऊ शिपवर वायफाय असतं का? तू व्हिडिओ अपलोड करतोय म्हणून. ॲक्च्युली माझा दादा पण शिपवरती जाणार आहे ॲज अ मर्चंट नेव्ही ऑफिसर.
म्हणजे ह्यांना विचारायचं की शिपवरती इंटरनेट किती असतं. तर प्रत्येक शिपवरती वेगवेगळं इंटरनेट असतं. काही शिपवरती दिवसाला 1 GB मिळतं, काही शिपवरती दिवसाला 500 MB मिळतं, काही शिपवरती 700 MB मिळतं दिवसाला, तर काही शिपवरती महिन्याला 500 MB मिळतं. अशा शिपवरती पण मी काम केलं आहे. महिन्याला 500 MB फक्त व्हॉट्सअपवर व्हॉईस मेसेज जायचे आणि फक्त चॅटवर बोलायला मिळायचं. ते 500 MB होतं फक्त. आणि काही शिपवरती तर अनलिमिटेड पण नेट असतं, 24 तास अनलिमिटेड आपण यूज करू शकतो. आणि काही शिपवरती म्हणजे तास लिमिटेड असतात आणि बाकी अनलिमिटेड असतं. म्हणजे 4 तास अनलिमिटेड नेट यूज करू शकतो, 2 तास अनलिमिटेड यूज करू शकतो, असं असतं. पुढची कमेंट आहे, आकाश मेडिकल टीमचं कसं असतं शिपवर पोर्टवर, थोडं डिटेल सांग ना प्लीज. म्हणजे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे शिपवरती 11 दिवस कोर्स केलेला डॉक्टर असतो म्हणजे कॅप्टन साहेब, आणि त्यांना असिस्ट करायला सेकंड ऑफिसर असतो. तर कोणाला काय मेडिकल इमर्जन्सी आली तर शिपवर छोटं हॉस्पिटल पण आहे आणि सगळ्यांनी फर्स्ट एडचा कोर्स केलेला असतो 7 दिवसाचा. तर नॉर्मल कोणाला काय दुखणं वगैरे असेल तर शिपवरच फर्स्ट एड दिलं जातं. आणि शिपवरती सगळ्या प्रकारचे मेडिसिन, सगळ्या प्रकारचे स्प्रे, सगळ्या प्रकारचे मलम सगळे अवेलेबल असतात. आणि कंपनीचा डॉक्टर 24 तास, जास्त कोणाला मेजर काय असेल तर कंपनीचे डॉक्टर पण असतात, ते 24 तास व्हिडिओ कॉलवर अवेलेबल असतात. तर ते तिथून गाईड करतात, त्याप्रमाणे इथे उपचार केले जातात. आणि शिप जेव्हा पोर्टला लागते तेव्हा मग ज्या कंट्रीमध्ये असो त्या कंट्रीमधल्या हॉस्पिटलमध्ये मग घेऊन जातात. आणि पुढची एकदम महत्त्वाची कमेंट आहे, पगार किती आहे. तर असं म्हणतात की आपलं एज आणि आपला पगार कोणाला सांगायचा नसतो. तरी पण मी तुम्हाला एक रेंज सांगतो, मला सॅलरी किती आहे त्याची. म्हणजे माझी जी रँक आहे त्याला नॉर्मली सॅलरी किती असते त्याची मी एक रेंज सांगतो तुम्हाला. तर नॉर्मली मी ज्या रँकमध्ये आहे तिथे $1350 ते $1700 याच्यामध्ये सॅलरी असते, म्हणजे डॉलरमध्ये सॅलरी मिळते. आणि शिपवरती पण डिपेंड असतं किती सॅलरी असेल ते. म्हणजे शिप जेवढी मोठी तेवढी जास्त सॅलरी असते, छोट्या छोट्या शिपवरती कमी सॅलरी असते. आणि कंपनीवर पण डिपेंड असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला किती एक्सपिरियन्स आहे, किती महिन्याचा एक्सपिरियन्स, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरती पण सॅलरी डिपेंड असते. म्हणजे जेवढं जास्त आपण सिनियर असू तेवढी जास्त सॅलरी असते. आणि अजून भरपूर मी जेव्हा पहिले व्हिडिओ अपलोड केले तर म्हणजे शिपवर येतानाचे तर खूप लोकांच्या कमेंट आल्या की दादा गणपती करून जायचं, गणपतीच्या आधी का जातो आहेस. तर गणपतीच्या आधी जातो आहे म्हणजे जर गणपती करून जर जायचं म्हटलं असतं तर मला दिवाळी पण इथेच करावी लागली असती. कारण असं चालत नाही की मी आज येईन, उद्या येईन, पुढच्या महिन्यात, असं आपल्याला सांगून चालत नाही. ते जेव्हा कॉल करतात तेव्हा जावंच लागतं, नाहीतर मग बॅड इम्प्रेशन पडतं. त्यात परत मी फर्स्ट माझं कॉन्ट्रॅक्ट होतं या नवीन कंपनीमध्ये, त्यामुळे नाही तर बोलू शकत नव्हतो. आणि गणपती बाप्पा आले तर थोडं वाईट तर वाटतंय, पण काय करणार, पुढच्या वर्षी तर मी नक्की घरी असणारच आहे. आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद तर आहेतच आपल्यासोबत कायम. तर आता एवढ्याच कमेंट आहेत. आणि अजून मेन कमेंट सांगायचं म्हणजे खूप लोकांनी मला शुभेच्छांच्या कमेंट केल्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या कमेंट केल्या आहेत. त्या कमेंट वाचून मला खूप बरं वाटलं. म्हणजे कोणीतरी आपल्या घरातलंच शिपवरती जातं आहे, आपलाच मुलगा शिपवरती जातो आहे, आपलाच भाऊ शिपवरती जातो आहे, असं एकदम आपुलकीने मला कमेंट केल्या आहेत. त्या वाचून मला खूप बरं वाटलं. आणि शिपवरती मी एकटा आहे, पण कमेंट वाचून असं वाटतं की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात आणि माझ्या घरातले पण कमेंट वाचत असतात, तर त्यांना पण एकदम खूप बरं वाटलं आहे कमेंट वाचून. आणि चांगल्या कमेंट तर येतच असतात, त्यासोबत निगेटिव्ह कमेंट पण येत असतात, तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा व्हिडिओ बघून, एवढं मेहनत करून, टाईप करून कमेंट करताय आणि माझ्या व्हिडिओना एवढा रिप्लाय देताय, रिॲक्ट करताय व्हिडिओवरती, तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि बाकी आता आजच्यापुरतं एवढंच. अजून पण तुमचे काय डाऊट असतील तर मला कमेंट करा, मी परत असाच एक क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवेन आणि तुमचे सगळे डाऊट परत क्लिअर करेन. बाकी आता तर झोपायचा टाईम झाला आहे, बाकी जातो मी आता झोपायला. भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.